शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलेले आपल्याला पाहायला मिळतात। तीच पद्धत जी आहे ती टमाट्याच्या बाबतीत झाली। आता मी नांदेड जिल्ह्यातील कोंढा या गावात आहे, आपण बघतोय टमाट्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर जे आहे ते त्या टमाट्याचा लाल चिखल केलाय। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या शेतकऱ्याच्या वतीने सुरू आहे। शेतीमालाला भाव द्या, शेतीमालाला भाव द्या अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी शेतकरी करताना पाहायला मिळतात। अक्षरशः अतिशय चांगले असे टमाट्याचे लाल चिखल या शेतकऱ्यांनी या ठिकाणी केला। या शेतकऱ्याशी आपण संवाद साधणार आहोत, त्यांची मागणी काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, टमाट्याचा लाल चिखल केलाय, काय मागणी आहे, कशासाठी हा निषेध व्यक्त आहे? आमच्या टमाट्याला ज्यावेळेस गव्हर्नमेंटचे 200 रुपये किलो टमाटे झाले त्यावेळेस त्याने विदेशातून या श्रीमंत लोकांसाठी विदेशातून सोय केली टमाट्याची। आणि आमच्या टमाट्याला जोपर्यंत भाव 200 रुपये होता तोपर्यंत त्याने बाहेरून मार्केटमध्ये आल्या आमचा 20 रुपयावर भाव आला। आणि नंतर आजच्या काळामध्ये आम्ही पूर्ण शेती ताकदीनं वेगवेगळ्या महाग औषध वापरू आम्ही टमाटे तयार केले, तर आमच्याला आज 2 रुपये किलो फुकट सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही। म्हणून आम्ही या लाल टमाट्याचा चिखल करीत आहे। गावात किती शेतकऱ्यांनी टमाटे लागवड केली, काय मागणी असणार? आता 2-3 शेतकऱ्यांना आमच्या इथं लागवड केलेली आहे आणि निवडणुकीच्या अगोदर आश्वासन देणार सरकार, हे करू ते करू, आणि निवडणूक झाली नंतर त्याचं सगळं विसरणार। मूळ मुद्दा शेतकऱ्याचा बाजूला ठेवून दुसरेच कोणतेही मुद्दे आणणार, याच्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होत आहे। आपण दुसरे शेतकरी आपल्या सोबत आहेत, काय सांगाल ज्या पद्धतीने टमाट्याचा लाल चिखल केलाय, शेतकरी आक्रमक झाले चित्र पाहायला मिळतं, मागणी काय असणार आता? आमच्या गावामध्ये कमीत कमी 200-300 लोकांनी टमाट्याची लागवड केली, मात्र त्याचा फायदा काही शेतकऱ्याला झाला नाही। ज्यावेळेस 200 रुपये किलो टमाटर झालं त्यावेळेस सरकारने विदेशातून टमाटर मागितलं श्रीमंतासाठी। ज्यावेळेस आमचं टमाटर आज इकडीच्या बारीमध्ये आलं, कुठं कॅरेट 50 रुपये 60 रुपये कॅरेट चले, आणि शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाला भाव नाही। सरकार शेतकऱ्यावर ध्यान द्यायला तयार नाही। कोणते अधिकारी कोण घोटाळा केला, कोण हे केला, त्याच्यामध्येच गुंग सरकार। शेतकऱ्याला कोणीही वाली राहिले नाही। माग 4-8-15 दिवसाखाली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा शेतकऱ्याला अशा घाणेरड्या बाबतीमध्ये वक्तव्य केलं की बाबा तुम्ही कर्ज घेता आणि लेकी बाळीचे साखरपुडे करता, लग्न करता। मग आम्ही शेतकऱ्याच्या लेकीचे लग्न करायचे नाही तर कोण करायचे? आम्ही तुमचं काम आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव देणे आणि शेतकऱ्याला कर्जमाफी देतो म्हणल्या तुम्ही आश्वासन दिलं, आणि देवेंद्र फडणवीसने आश्वासन दिलं, आणि आज अजितदादा म्हणतात माझं हे दाखवा मी आश्वासन कधी दिलं। तर अजितदादा सुद्धा म्हणतात 31 मार्च पर्यंत कर्ज भरा म्हणले होते। शेतकऱ्यांना कोठून भरायचं कर्ज? पैसा नाही, पाण्याची व्यवस्था नाही, शेतकऱ्याला माल नाही। हे बघा टमाटे आज शेतकऱ्याची काय दशा झाली। आज 1.5 एकर टमाटे शेतकऱ्याचं 200 कॅरेट निघतात आज शेतामध्ये। आज आम्हाला ही शेतकऱ्याला तुडवायची वेळ आली। निश्चित आपण बघतो हे शेतकरी होते ज्या पद्धतीने जे आहे ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर यांनी आंदोलन केलं। या ठिकाणी आपण बघतोय की शेतकरी जे आहे ते टमाट्याला लाल चिखल करताना पाहायला मिळतात। सरकार भाव देत नाही अशी यांची मागणी आहे। निवडणुकीपूर्वी सरकारने अनेक आश्वासने दिली होती, मात्र निवडणूक आल्यानंतर त्यांना विसर पडला अशी त्यांनी जे आहे ते भावना व्यक्त केली। ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही 9 मराठी, कोंढा, नांदेड।